आज आपण बनवणार आहोत झटपट होणारे आणि चवीला अप्रतिम लागणारे उपवासाचे भगरीचे मेदू वडे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। उपवासाचे मेदू वडे बनवण्यासाठी मी इथे 1 वाटीला थोडीशी कमी भगर घेतलेली आहे। हे आपल्याला एका बाउलमध्ये काढून घ्यायचे आहे भगर। आता भगर आपल्याला साईडला ठेवायची आहे। भगर शिजवण्यासाठी आपल्याला पाणी गॅसवर ठेवायचं आहे। इथं मी एक पातेलं घेतलेलं आहे। तर आपल्याला भगरीच्या दुप्पट पाणी घालायचं आहे। पाऊण वाटी भगर घेतलेली आहे तर 1.5 वाटी आपल्याला पाणी घालायचं आहे। आता आपल्याला हे पाणी गॅसवर उकळून घ्यायचं आहे। आपलं पाणी उकळते तोपर्यंत आपण भगर धुवून घेऊया। व्यवस्थित आपल्याला 2 पाण्याने भगर धुवून घ्यायची आहे। व्यवस्थित अशी चोळून धुवायची आहे भगर। यावर पावडर वगैरे असलेलं निघून जातं। आता हे पाणी काढून आपल्याला आणखीन एका पाण्याने हे भगर धुवून घ्यायचे आहे। 2 पाण्याने भगर धुवून घेतलेले आहे आणि यामधलं पाणी सगळं काढून घेतलेलं आहे मी। पाणी सुद्धा आपलं उकळलेलं आहे। आता यामध्ये घालायचं आपल्याला अर्धा चमचा मीठ किंवा चवीपुरतं। आता यामध्ये आपल्याला हे भगर घालायचे आहे धुवून घेतलेली। आता व्यवस्थित आपल्याला ही भगर शिजवून घ्यायची आहे। 5 ते 6 मिनिट लागतात भगर शिजवायला, जास्त वेळ लागत नाही आहे। तर गॅस आपल्याला मीडियम ठेवायचा आहे आणि भगर व्यवस्थित शिजवून घ्यायची आपल्याला। 5 ते 6 मिनिट झालेलं आहे। तर आता आपण झाकण काढून बघूया। आपली भगर व्यवस्थित शिजलेली आहे, तुम्ही बघू शकता। मी 1 ते 2 वेळेस मध्ये चेक करून घेतलं होतं, हलवून घेतली होती व्यवस्थित भगर। अशी मस्त आपला भगरीचा भात शिजलेला आहे। आता आपण गॅस बंद करूया आणि याला आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे भगरीच्या भाताला। भगर एका बाउलमध्ये मी काढून घेतलेले आहे। बाउलमध्ये काढून घेतल्यामुळे लवकर थंड होते भगर। व्यवस्थित थंड करून घेतलेले आहे मी भगर। आता यामध्ये घालायचे आहेत आपल्याला 2 उकडून घेतलेले बटाटे घालायचे आहेत। आता यामध्ये घालायचे मी 3 ते 4 मिरचीचा ठेचा करून घेतलेला आहे मिक्सरमध्ये, ते घालायचं आपल्याला। मीठ घालायचं आहे थोडंसं। आपण भगर शिजवताना सुद्धा मीठ घातलं होतं, त्यामुळे आपल्याला मीठ कमीच घालायचं आहे। यामध्ये घालायचे आपल्याला 3 ते 4 चमचे शेंगदाण्याचं कूट घालायचं आहे। शेंगदाणे भाजून त्याचं कूट करून घेतलेलं आहे मी। आता व्यवस्थित आपल्याला हे हाताने मिक्स करून घ्यायचं आहे। व्यवस्थित मिक्स करायचं आपल्याला। याचा एक गोळा करून घ्यायचा आहे आपल्याला व्यवस्थित मिक्स करून। तुम्ही वरईचं पीठ किंवा भगरीचं पीठ करून सुद्धा मेदू वडे बनवू शकता। वरईचं पीठ करून त्याला पाण्यामध्ये शिजवून सुद्धा तुम्ही मेदू वडे बनवू शकता, त्याचे सुद्धा खूप छान होते। तर आता व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे। याला थोडंसं आपल्याला तेल लावून एकत्र करून घ्यायचं आहे। व्यवस्थित आपलं भगरीचं मिश्रण तयार झालेलं आहे मेदू वड्याचं। आता आपल्याला हाताला थोडंसं तेल लावायचं आहे आणि ह्याच्या आता मीडियम साईजचे आपल्याला मेदू वडे बनवून घ्यायचे आहेत। अशा प्रकारे मेदू वडे बनवायचे आहेत आपल्याला। अशा प्रकारेच आपल्याला सगळे मेदू वडे बनवून घ्यायचे आहेत आणि नंतर तळून घ्यायचे आहे आपल्याला। अशा प्रकारे आपल्याला मेदू वडे बनवायचे आहेत सगळे। तेल सुद्धा आपलं गरम झालेलं आहे व्यवस्थित। तेल आपल्याला व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे। तेल जर व्यवस्थित नाही गरम झाले तर आपले मेदू वडे तेलकट होऊ शकतात, त्यामुळे आपल्याला व्यवस्थित तेल गरम करून घ्यायचं आहे।
आता यामध्ये आपल्याला हे मेदूवडे सोडायचे आहेत. तर व्यवस्थित आपल्याला गोल्डन कलर होईपर्यंत आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत. टाकल्या आपल्याला लगेचच पलटी करायची नाहीत. 1 मिनिटभर आपल्याला असेच ठेवायचे आहे, तर नंतर आपल्याला पलटी करायची आहे. आता आपण पलटी करून घेऊया. खालची बाजू थोडीशी फ्राय झालेली आहे. आता दोन्ही बाजू आपल्याला व्यवस्थित गोल्डन कलर होईपर्यंत तळून घ्यायचे आहे. दोन्ही साईड व्यवस्थित आपले मेदूवडे तळलेले आहेत. तुम्ही बघू शकता असा गोल्डन कलर आलेला आहे. आता आपण काढून घेऊया. असे मस्त तळलेले आहेत. बघू शकता असा कलर सुद्धा मस्त आलेला आहे. बाकीचे राहिलेले सुद्धा आपल्याला अशा प्रकारे तळून घ्यायचे आहेत. तुम्ही बघू शकता झटपट असे आपले उपवासाचे भगरीचे मेदूवडे तयार झालेले आहेत. खायला अप्रतिम लागतात आणि करायला सुद्धा फार सोपे आहेत. बऱ्याच जणाला साबुदाण्याची खिचडी आवडत नाही किंवा साबुदाणा पोटाला सहन होत नाही, तर अशा प्रकारे तुम्ही भगरीचे मेदूवडे उपवासाला नक्की करून खा. तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा.